सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शारदाताई ओहळ तसेच वक्ता अर्काताई गायकवाड यांनी आपल्या महामानवाचं पूजन करण्यासाठी पुढे यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा महामाता भीमाईचा माता भीमाईचा माता भीमाईचा जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, माता रमाई, भीमाई या सर्व महामानवांना त्यांच्या आदर्शांना विचारांना ही प्रथा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत शारदाताई ओहळ यांनी आपलं अध्यक्ष शारदाताई ओहळ म्हटलं की आपल्या प्रबोधन प्रेरणा विहाराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्या आता गौतम महासभेच्या महिला अध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष आमच्या अतिप्रिय आवडते आमच्या महिला अध्यक्ष अर्काताई गायकवाड यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. वक्ते लावलेले आहेत त्या आपल्याला ज्या मातेने घडविले भारतीय घटनेच्या शिल्पकाराला, ज्या मातेने घडविले भारतीय घटनेच्या शिल्पकाराला कोटी कोटी प्रणाम करते. त्या मातृत्व आणि कर्तृत्व आणि प्रेरणेचा अद्वितीय आदर्श असलेल्या माता भीमाई अत्यंत कठीण परिस्थितीवर जिद्द, स्वाभिमान आणि शिक्षणाचे संस्कार, ते अफाट संस्कार आणि आपल्या वात्सल्यामुळे त्यागामुळे एक महामानव क्रांतीसूर्य हे बाबासाहेब होते. करोडो लोकांचा उद्धार करणारा महामानव ज्या भीमाईने जन्म दिला त्या भीमाई मातेला मी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करते. तसेच आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गीताने करत असतो. तर आज आजच्या संघाच्या उपाध्यक्ष वनिताताई वानखेडे यांनी आपलं गीत सादर करावं. भीमाईचा गोड बाळ भीमबाळ, तीन तीन नवकोटीचा केला सांभाळ. अज्ञानाच्या अंधारात नंदादीप त्याने लावला आणि नवकांतीचा नवा मार्ग आम्हाला दाखवला. आणि तसेच तथागताचा धम्म आमच्या पुढे दिसतो. तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई. कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई. लाभले जेथे प्यावयास पाणी, लाभलं जेथे प्यावयास पाणी. ज्ञानाची द्वारा अशा माळराणी, ज्ञानाची धारा अशा माळराणी. तुझ्याच प्रतापी आणली साई, कुणाचेच काही ते कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. जगमाई आहे ग भीमाई, तुझी जगमाई आहे ग भीमाई. वाळून गांधी पाने गळाली, वाळून गांधी पाने गळाली. घालून पाणी अशा फुलवे
आहे ग भीमाई तुझीच कमाई आहे. इथे कोणाचेच काही कष्ट नाही. खरोखर भीमाईच्या कष्टाने भीमाईमुळे बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबांच्यामुळे आपण सगळं घडलो, हो की नाही. तर आता ते जास्त येण्याकरता आजच्या वक्ते आपल्याला लावलेले आहेत. अलकाताई गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई सर्वांच्या महान विचारांना किंवा वंदन करते. इथं विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर यांनाही माझ्या सविनय जय भीम. तसेच समोर बसलेले सर्व मान्यवर यांनाही माझ्या सविनय जय भीम. जय भीम. आज जयंती आहे, सॉरी स्मृतिदिन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या बिहारातून ज्या आपल्या ज्येष्ठ महिलाच्या ज्येष्ठ ज्या आहेत आपल्या शीलाताई ठवरे यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन सुद्धा होणार आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे की आपल्या बिहारातून एक महिला पुस्तक लिहिते, हो ना. म्हणजे त्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊया. आणि आजचा दिवस सुद्धा इतका म्हणजे जरी स्मृतिदिन असला जीवन जगणं मरणं हे तर होतच असतं, ओके नाही. हाही दिवस खूप चांगला आहे की त्यांना निर्वाण प्राप्त झालेला आहे. तोही दिवस खूप चांगलाच आहे. आणि आजचा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आहे. तर आजचा दिवस ताई तुमच्यासाठी अचानक ठरलेला आहे आणि अचानकच खूप चांगलं जे काही होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं असं धरून आपण पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आत्ताच आपली 14 फेब्रुवारीला भीमाई जयंती झालेली आहे. त्यामुळं त्या दिवशी आपलं भरपूर व्याख्यान झालेलं आहे. आपल्या निरंजना काळेकरांनी खूपशी अशी माहिती सांगितलेली आहे. पण आपल्याला 8 वाजता सगळा कार्यक्रम 8-8:30च्या दरम्यान सर्व कार्यक्रम संपवायचा आहे. त्यामुळं अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तुम्हालाही कंटाळा येणार नाही तर आपल्याला पुढचा कार्यक्रमही घ्यायचा आहे. तर मी सुरुवात करत आहे. भारताची कोहिनूर हिरा, भारताचा कोहिनूर हिरा जन्म देणारी आई. भारताला कोहिनूर हिऱ्यास जन्म देणारी आई. माणसाला माणूस म्हणून माणसाला माणसात आणून बसवणारी भीमाईची आई. आणि मनुस्मृतीचे दहन करणारा भारताचा एक नंबरचा विद्वान त्याची आई. शिल्पकार, घटनेचा शिल्पकार, महिलांना न्याय, समता आणि बंधुत्व मिळवून देणारा त्याची आई. आणि मुरबाडकरांची मुलगी आणि सुभेदारांची सून आणि रामजी बाबांची पत्नी. अशा या आपल्या भीमाईला किंवा वंदन करते आज स्मृतिदिनानिमित्त. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावामध्ये मेजर धर्माजी मुरबाड राहत असेल. आडनाव खरं तर त्यांचं पंडित, त्यांचं खरं आडनाव पंडित, पण ते मुरबाडकरच गावाच्या नावाने. जसं की रमाईचे वडील सुद्धा काय करायचे, वलणकरच नाव लावायचे, दुसरे नाव लावतच नव्हते, वलणकरच लावायचे. तसे पूर्वीच्या लोकांना खूप आवडायचं, म्हणजे त्यांच्या नावावरून ओळख आमच्या गावाकडची ओळख ही म्हणजे खूप आवडायची, म्हणजे वलणकर, मुरबाडकर असं. तर मुरबाडकरांनी त्यांना 6 भाऊ होते बघा. आणि 6 भाऊ होते आणि 6 भाऊ काय होते, सगळे मिलिटरीमध्ये होते, चांगल्या मोठ्या हुद्द्यावर होते. आता तुम्हाला माहितीच, आता मोठ्या हुद्द्यावर असणं म्हणजे मग आता पगार येतो, ओके नाही. पगार येतो म्हणजे घरामध्ये संपत्ती येते, आणि संपत्ती येते म्हणजे काय होतं, घराची परिस्थिती एकदम छान होते. पण तेवढ्यावरच अवलंबून नव्हतं, तर त्यांना शेती पण भरपूर होती. मुरबाडकरांना शेती भरपूर होती आणि शेती असल्यामुळं एक श्रीमंत कुटुंब गणलं जात होतं. त्या गावामध्ये एकदम त्यांचा चिरेबंदी वाडा होता आणि त्या चिरेबंदी वाड्याकडं अगदी कौतुकाने लोक बघायची. आणि त्या नुसती वाड्याकडेच बघत नव्हती, तर वाड्यातील लोकांना सुद्धा बघायची कौतुकाने, ओके नाही. कारण कौतुकाने बघण्यासारखं हे होतं की सगळे मिलिटरीमध्ये असल्यामुळं घरामध्ये कसं होतं, शिस्त होतं. घरामध्ये
प्रत्येक माणूस शिस्तीनेच वागायचा. जो माणूस शिस्त मोडेल त्याला शिक्षा दिली जायची आणि ती शिक्षा ही असायची की घराबाहेर थांबणे. जो माणूस चुकेल त्याला घराबाहेर थांबवलं जायचं. आणि अशा या घरामध्ये एक मुलगी जन्माला आलेली आहे आणि ती म्हणजे भीमाई. आता विचार करा, घरामध्ये सगळी चांगली परिस्थिती म्हणजे ती मुलगी लाडाने कशी असते, थोडी वेडीच असते, हो की नाही? ती मुलगी लाडाने थोडी वेडीच असते आणि ती वेडीच नव्हती तर खूप हट्टी पण होते. जी ती म्हणेल तेच होणार, ती जी ठरवेल तेच होणार आणि ती शेवटपर्यंत कोणाचंही ऐकत नव्हती. तर अशी ही हट्टी भीमाई. तिला गणपत नावाचा एक भाऊ सुद्धा होता आणि एक बहीण सुद्धा होती. भीमाई हट्टी होती. हा विषय घरामध्ये म्हणजे विषय बनून राहायचा की बाबा आता ह्या मुलीचं कसं होणार, ही म्हणजे ज्या नांदत्या घरात ती जाईल कसं होणार. जर समजा शिकल्या सवरलेला मुलगा मिळाला तर ती धावून येईल, तो तिला समजून घेईल. पण जर समजा अडाणी कुटुंबात जर पडली तर ह्या मुलीचं कसं होईल. म्हणून घरामध्ये काय करायचे, बहीण भाऊला तिला जाणून बुजून तिला मारायचे तिला, ती चिडावी, तिचा राग काहीतरी करून शांत व्हावं. पण ती हट्टी होती, ती तिचाच खरं काढायची. तिच्यामध्ये कुठलीही सुधारणा ही होत नव्हती. काही दिवस जातात. आता तुम्हाला माहिती आहे वयाच्या 9व्या वर्षात पूर्वी मुलींची लग्न होत होती. पण आता भीमाई तर किती वर्ष जाते, 13 वर्षाची झाली होती. आता घरामध्ये चिंतेचा विषय झाला होता ना, त्या तिचं लग्न व्हायला पाहिजे म्हणून तिला स्थळ बघणं सुद्धा चालू होतं. इकडे सुभेदार साहेब सुद्धा आपले रामजी सुभेदार साहेब सुद्धा सैन्यात भरती होते. सैन्यात भरती असताना त्यांची आणि मुरबाडकरांची सैन्याची पेशात असल्यामुळे ओळख झाल्यानंतर मी एकदम शॉर्टमध्ये सांगते बरं का, खूप मोठा इतिहास आहे पण मी शॉर्टमध्ये सांगते. तर त्यांची ओळख झाली. परंतु सुभेदार साहेब जे होते ते नेमबाजीमध्ये खूप एकदम पक्के होते आणि त्यांच्याही घरी शिस्त होती. त्यांचे वडील सुद्धा मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये असल्यामुळं त्यांच्या घरातही शिस्त होती. वडिलांकडून त्यांनी ह्या गोष्टी शिकले होते की कसं वागायचं, समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं आणि त्यांचा आदर सत्कार कसा करायचा, हे ते त्यांच्या वडिलांकडून संस्कार त्यांच्यावर आपोआप झालेले होते. त्यामुळं ते त्या सैनिकी पेशात असताना मुरबाडकर होते ते प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट त्यांची टिपत होती की हा माणूस म्हणजे हा मुलगा कसा वागतोय, कसा राहतोय आणि किती शिस्तबद्ध आहे. आणि तो त्यांच्या मनामध्ये भरलेला होता. कोणासाठी? भीमाईसाठी तो भरलेला की आता हाच योग्य आहे, शिकलेला पण आहे, माझ्या भीमाईला म्हणजे हाच याच्यापाशी तिचा शेवट होणार आहे, चांगलं सांभाळेल हा. मग आता तो ह्यांच्याकडे जातो, त्यांच्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना मागणी घातल्यावर हे काही लपलेले नसतात. कारण त्यांची जवळजवळ 20 ते 25 गावामध्ये सावकारी चाललेली होती मुरबाडकरांची. श्रीमंत असल्यामुळे आणि सावकारी चालत असल्यामुळं घोड्यावरून ते जात असत. जेव्हा ते घोड्यावरून जात असत तेव्हा बाया बाबड्या काय करायच्या, त्यांना बघून पदर घेत पडल्या आणि पुरुष माणसं जर दिसले तर काय करायचे, मुजरा करायचे किंवा नमस्कार वाकून नमस्कार करायचे. म्हणजे यांची ख्याती नामपर्यंत पसरलेली होती. तेव्हा सुभेदार साहेबांच्या रामजीच्या वडिलांना सुद्धा माहिती होतं की यांची हे श्रीमंत आहे. म्हणून ते पहिलेच त्यांना सगळं क्लिअर करतात की बाबा तुमची चांगली लाडत वाढलेली मुलगी आहे, श्रीमंताची मुलगी आहे, तुम्ही आम्हा गरिबांना काय देताय. तो म्हणे अरे बाबा तुम्ही हे आम्ही सैनिक आहोत, तुम्ही सैनिक आहात, गरिबी आणि श्रीमंती बाजूला ठेवा, ते बाजूला ठेवा. आणि मला तर तुमचा मुलगा आवडलेला आहे आणि माझी मुलगी म्हणजे आवडण्यासारखीच आहे. आणि खरोखरच भीमाई जी होती अगदी मजबूत बांध्याची होती, लांबचडक केस होते, गोरी पान होती आणि नितळ डोळे होते तिचे. फोटो सुद्धा बघा तुम्ही. आणि तसंच सगळं बाबासाहेबांना सुद्धा दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की स्वाभिमानी होती, स्वाभिमानी खूप होती ती. तर मग आता सुभेदार साहेबांना सांगण्यात येतं की बाबा अशाने असं तुला असं स्थळ आले. तर रामजीचं सुद्धा तेच मत येतं की श्रीमंताची मुलगी लाडात वाढलेली आहे, आपली परिस्थिती थोडीशी तोलामोलाची आहे आणि कसं काय. तर ते वडील म्हणतात की त्यांनी तर आपली बघितलेली परिस्थिती पण त्यांना तो आवडलेला आहे आणि तुम्हाला पसंत असेल म्हणजे मर्जीचा मुलगा, जे मर्जीबाईक मुलगा होता तो वडिलांना कधीही नाही म्हणू शकत नाही. तुमची जर इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. आणि झालं त्यांचं लग्न
ठरतं. लग्नही होतं. लग्नामध्ये वराड्यामध्ये एक महिला म्हणते की बाई काय तुला गरीब घराण्यात दिली, हा नाही ते जास्त दागिने घालू शकत, नाही तुला नीटनीटका कपडा घालता देऊ शकत, काय काय बघून तू केलंच असं. स्वाभिमानी मुलगी लगेच फणकारली आणि म्हटली की नाही असं काही नाही. म्हटली ज्या वेळेस माझे म्हणजे नाही का ज्यावेळेस माझी आई पटेल खूप सारे दागिने घालायचे त्याच वेळेस मी माहेरात पाहिजे. आणि खरोखर खूप स्वाभिमानी होत्या भीमाई आणि त्यांनी खरोखर तशी परिस्थिती येईपर्यंत त्या माहेराला आलेल्या नाही. तिकडे गेल्यानंतर परिस्थिती तोलामोलाची होती. तोलामोलाची परिस्थिती असल्यामुळं रस्त्यावर त्यांनी अक्षरशः खडी पडलेली आहे आणि पाट्याने रस्त्याच्या कामासाठी खडी सुद्धा रस्त्यावर टाकलेली आहे त्यांनी. तर अशा कामातून त्या पुढे पुढे सरकत गेला. त्यांना दीर होते, 2 दीर होते. एक दीर त्यांचा शिकला, 7वी पर्यंत शिकला. तो 7वी पर्यंत शिकल्यामध्ये तो बँड सैनिकी पेशामध्ये गेला, पण तो बँड मध्ये सामील झाला आणि आनंद हा अजिबात त्यांनी हे केला नाही. भीमाई तशी शिकलीच नाही, लाडामध्ये तिने शिकलीच नाही ती भीमाई. पण सुभेदार साहेबांच्या इकडे आल्यानंतर सुभेदार साहेबांनी तिला शिकवलेलं आहे. लिहिता वाचता हे एवढं त्यांनी तिला शिकवलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आता ही परिस्थिती गरिबी असल्यामुळे तिला कष्ट हे सोसणं गरजेचंच होतं. घरामध्ये माणसं जास्त होती आणि सुभेदार साहेबांचा पगार एकट्याचाच तसा आणि सासऱ्याची पेन्शन असं सगळं चाललेलं होतं. तर पुढे पुढे जाऊन तुम्हाला माहित आहे की पुढे जसजशी त्यांची प्रगती होत गेली तसतशी मुलं बाळही वाढत गेली. मुलं बाळ त्यांना 14 अपत्य झाली. 14वं अपत्य म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर, हो ना. त्याच्या अगोदर त्यांना मस्तक सोळाचा आजार सुरू झाला होता. मस्तक सोळाचा जेव्हा आजार असह्य झाला होता ते लोक काही वेळेस भिंतीवर आपटून घ्यायच्या, इतका त्यांना म्हणजे त्रास व्हायचा. त्या त्रासाला बघून त्यांनी तिला थोड्या दिवस माहेरी पाठवली. माहेरी गेल्यानंतर परत ती ताजीतवाणी झाली, तिचा आजारी थोडासा झाला. पुन्हा ती आली. महू इथं त्यांची बदली झाली. महू इथं त्यांची जेव्हा बदली झाली आणि त्याच वेळेस मध्ये मग पुन्हा एकदा भीमाईला दिवस गेले आणि त्याच्या अगोदर जे त्यांचा एक धीर होता, तो जो बँड पथकात होता तो मध्येच सोडून गेला. सैनिकी नोकरी सोडून तो संन्यासी झाला आणि संन्यासी झाल्यानंतर तो काही काळानंतर काही संन्यासी लोकांच्या बरोबरीने नदी काढायला आला. तिथे भीमाई कपडे धुवत होती आणि कपडे धुवत असताना त्याने तिला प्रश्न केला, भीमाई तू इथं कशी? त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही माझं नाव कसं काय एकदम विचारलं? तर ती म्हणतात की अगं मी तुझा धीर आहे आणि मी काही वर्षापूर्वी घर सोडून गेलेलो आहे, संन्यासी झालेलो आहे. तो म्हणून ती आदराने त्यांच्याकडे बघते आणि घरी जाते आणि म्हणते मी तुम्ही इथेच थांबा आणि तुम्हाला मी आदराने येण्यासाठी तुमच्या भावाला पाठवते. घरी जाऊन ती आपल्या सुभेदार साहेबांना सांगते की तुमचा बंधू आलेला आहे आणि असं असं त्याच्याबरोबर आणखीन काही आहेत, त्याच्याबरोबर संन्यासी काय आहेत, तर ठीक आहे म्हणते. आणि ते जातात, त्याला मानाने घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यानंतर भरपूर ती जेवण खावण करते आणि हीच गोष्ट सुभेदार साहेबांना तिची खूप आवडते. तापट असते, परखड असते, परंतु आपली माणसं जोडणं आणि समाज जोडणं हे काम तिच्यामध्ये कलागुण असतो तो. आणि ही गोष्ट मात्र सुभेदार साहेबांना, माझा भाऊ इकडे एवढा लांबून आला तर त्याला तिथं थांबून ती काय म्हणते, तुम्हाला आदराने यायला मी तुमच्या भावाला पाठवते. आणि ती भावाला पाठवते आणि तसंच त्यांना मग घेऊन येतात घरी. घरी आल्यानंतर तिला पाहिजे ते जेवण करते, त्यांना पोटभर जेवून घालते आणि राहा म्हणून हट्ट करते. ती म्हणते राहा तुम्ही, आता कशाला पुन्हा जाता? तर ते म्हणतात नाही, आम्ही आता एकदा घर सोडलेलं आहे म्हणजे आम्ही परत येणार नाही. तर त्यावेळेस जाता जाता खूप फलाहार वगैरे ते आणती. सगळे संन्यासी त्या फळावर हात ठेवतात, पण घेऊन मात्र कोणी जात नाही. आणि त्यानंतर ते त्यांना तिला बोलतात, जे तुझ्या पोटी 14 रत्न येईल ते देशाचा म्हणजे उद्धार करणार आहे. तेव्हा त्यांना एवढं काय म्हणजे हे वाटत नाही. ते मग आपलं म्हणजे साधू बोलतात ते केलं संपलं. ज्या वेळेस भीमाईला दिवस जातात, दिवस गेल्यानंतर तिचे दिवसभर मी मधलं काही प्रसंग सांगितले नाही, अगदी सरळ चालले. भीमाईला
दिवस जातात, काही काळाने तिचे दिवस भरत येतात, पोटात दुखू लागतं. आनंदाला ती म्हणते की बोलव म्हणून, त्या सुईणीला बोलवून घे म्हणून. आनंद घाबऱ्या जातो, आईच्या खूप पोटात येते. परंतु तिला खूप वेदना होत असतात. भीमरावाचा जन्म सुद्धा संघर्षमय आहे. तिथे सुद्धा खूप संघर्ष करावा लागलेला आहे. इतकी बाळणपणं झाली, 13 बाळणपणं झाली, पण 14व्या बाळणपणात मात्र भीमाईला भयंकर त्रास झालेला आहे. आणि सुभेदार साहेबांच्या सुद्धा म्हणजे पायाखालची जमीन सरकली. इतका त्रास होतोय तिला. जितकी बाळणपणं 13 बाळणपणं झाली तेव्हा इतकं काही नाही, आणि 14व्या बाळणपणाला का इतका त्रास. म्हणजे हे संघर्ष बघा कसा, जन्माच्या अगोदरपासून दादासाहेबांना संघर्ष करतच यावा लागलेला आहे. आणि तो संघर्ष करत असताना मग ती ताई पुन्हा बाहेर आली. खूप अवघड आहे म्हणजे, बाळ खूप मोठा आहे, त्यामुळं तिला खूप वेदना होतात आणि तिची प्रसूती होत नाही. सुभेदार साहेब म्हणले काय होणार नाही, ती सुखरूप होणार आहे. ती खूप दमदार म्हणा किंवा खूप धाडशी स्त्री आहे आणि ती व्यवस्थितच बाळाला जन्म देणार आहे. आणि खरोखर तसंच झालं आणि भीमरावाचा जन्म झाला. 14 तारखेला भाऊ या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्यानंतर जन्म झाल्या तिचा त्याचं नाव भिवा ठेवण्यात आलं. सगळेजण त्याला भिवाच मानायचे. भिवा लहानपणी खूप खोडकर होता. भिवा जसा मोठा होत गेला तसा तो घरातले देव बाहेर फेकू लागला. मग त्याचं खेळणंच असं होतं, घरातलं देवाला देव घ्यायचा आणि बाहेर फेकायचा, कपडे बाहेर फेकायचा, म्हणजे घरावर पत्र्यावर चढायचा, पत्र्यावर उड्या मारायचा, त्या उड्या कशात तर राखेश मारायचा, पूर्ण आग राखेने भरायचं, झाडावर चढणे, जोरात उड्या मारणे, खोड्या काढणे, भांडणं आणणे, कोंबड्यांच्या मागं पळणे, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा नको करायचं. आणि हिला मस्तक सोळाचा आजार उठायचा. आणि मग ती आल्यावर तुमच्या लाडक्या मुलांनी असं केलं, तुमच्या लाडक्या मुलांनी तसं केलं, सारखे गाराने. ते नाही ग, तो लहान आहे, तो असं करणारच आहे. असं करून कसं तरी तो त्या निघून येत होता. रामजी साहेबांना हे दिसत होतं की माझा मुलगा उद्या जगाचा उद्धार करणार आहे. ते सुभेदार साहेबांना कळत होतं. पुढे जाऊन एकदा असंच लोक म्हणजे जात असताना एक म्हणजे तेव्हा पातळच म्हणायचे आपलं लुगडं, ते तिला खूप दुकानात चांगलं दिसलं म्हणून तिने थोडस उभी राहिली होती. बघत असताना पुढं गेली, त्याचा भाव करून तिने लुगडं घेतल्यावर त्या लुगड्यावाल्याने लगेचच तांब्या भरून पाणी घेतलं, त्या लुगड्यावर शिंपडलं, खाली टाकलं, लोळवलं आणि मग तिच्या हातामध्ये दिलं. विवाह सगळं बघत होता. खूप राग आला होता भिवाला, तापला होता, गोरा पाठ नुसता राजबिंडच होता तो. आणि त्याला राग आला होता, गेला तसा त्याचा हात धरला आणि लगेच बाजूला सरकला. कसं काही पुन्हा हात धरला, त्याला 2-3 फटके ओढले. ती बाई काही बोलू शकली नाही, कारण तेव्हा खूप शिवाशिव चालायची. ती बाई म्हणजे तू का शिवलास त्याला, मग तुझं लुगडं का त्याने मळवलं. म्हणे अरे आता अशीच पद्धत आहे की आपण चांगलं घालायचं नाही, आपण चांगलं लिहायचं नाही, असं पद्धत आहे. तर हेच लुगडं ज्या वेळेस भीमाई गेली होती आणि भीमाई नंतर सावत्र आई करून आणली जिजाई, त्यावेळेस हे लुगडं नेसल्यावर लांब उभा राहून भीमाने दगडी मारलेली. त्या आईला दगडी मारले, सावत्र आईला त्यांनी माझ्या आईचं लुगडं फेड म्हणून, ते दागिने सगळे काढ म्हणून लांब उभा राहून तिकडून दगडी भेटावत होता. असा हा भीमा जन्माला आला. त्याला 7 डिसेंबरला की 7 नोव्हेंबरला त्याला साताऱ्याच्या शाळेत टाकलं. दापोळी या ठिकाणी खूप त्रास देण्यात आला यांना जातीभेदीवरून. तिथेही त्यांना खूप त्रास झाला. त्यानंतर त्यावेळेस मात्र भीमाई रुसून मुरबाडला गेली आणि नंतर साहेब सुद्धा मग नंतर तिला गेले समजवायला गेल्यावर ती खूप रागात होती. ती म्हणजे इथे सारखं लोक पोराला मारतात, पोराला सारखं शेतात पाजर मारतात, कारण नसताना भांडण काढतात, काहीतरी आम्हाला घालून पाडून बोलतात असं. तर ह्यांची त्यावेळेस तोंडाने ते काडतुस, गाईच्या चरबीची काडतुस लावलेली होती बंदुकीला, ते सोलायचं काम वगैरे होतं. आणि त्यामुळं आणि आम्ही काय या लोकांना सलाम करायचा, म्हणजे आता दिवसेंदिवस प्रगती होत चालली होती. महार लोक जास्त सैन्यात गेले आणि सैन्यात गेल्यानंतर पद वाढत जातात ना, मेजर
होतो. ते सिद्धनाथ, अंगेनाथ, संगेनाथ अशी नावं दिली जात होती. आणि जर तशी पदं वाढत होती तस तसं उच्चभ्रू लोक जी होती त्यांना सल्यूट घालायचं होतं. ते त्यांना पटत नव्हतं म्हणून काही लोक कमी करण्यात आली. आता भीमाईला सांगत्या त्या रागामध्ये ते घरी येतात आणि घरी आल्यावरती म्हणजे त्या जशी भिवाचं गाणं सांगायला सुरुवात करते तेव्हा ते म्हणतात तुला फक्त आणि फक्त एवढंच भीमाने असं केलं, भीमाने तसं केलं आणि नुसतं तुला देवधर्म, देवाची पूजा, देवधर्म घरी बसून तू काय करते. हा शब्द बोलल्यानंतर तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. काही बोलत नाही. ती संध्याकाळची वेळ होती, पोरं झोपतात, लगेचच आवरायला घेते. आवरायला घेतल्यानंतर कपडा लता भरते आणि रामजीलाही कळतं की आता हिला अडवण्यात काय मतलब नाहीये, कारण ही कशी आहे एकदम, आणि ती धावून यायला पण माझ्यावर कमी करणार नाही. खूप तापट स्वभाव आहे हिचा. त्यामुळे ते काही बोलत नाही. मुरवाडला ती जाते. त्याच्यानंतर काही दिवसानंतर सुभेदार सुद्धा जातात आणि मग म्हणतात मी म्हटले होते ना तुम्हाला तुम्ही येणार, मी म्हटले होते की नाही तुम्हाला तुम्ही येणार, तुम्ही येणार, म्हणजे तुझा राग अजून शांत झाला नाही का. तर ती म्हणते मी माझा राग मौलाच सोडून आले, मी तुमचीच वाट बघत होते. आणि मग ते तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू होतो आणि मग त्याला साताऱ्याच्या शाळेत टाकतात. विवाहात साताऱ्याच्या शाळेत टाकतात. शाळेत टाकल्यानंतर तिथं त्यांचं शिक्षण सुरू होतं. परंतु विवाह आता 6 वर्षाचा झालेला आहे. तिकडे तिचं मस्तक सूर खूपच वाढलेलं असतं, ताप येत असतो आणि त्याच्यामध्ये हे बाहेरच असतात तेव्हा नोकरीने घेतलं आणि खूप डोकं दुखतं. बोलवून घेतात त्यांना, बोलवून घेतलं जातं आणि इकडे तिथे तापाने खूप फनफनते. मेरे आत्ताला जवळ घेते आणि म्हणते माझं काय आता खरं नाहीये, माझं काही खरं नाही. विवाहाला आता तुम्ही आईची माया लावायची, आईची माया लावायची तुम्ही. तर आत्या सुद्धा म्हणते, मी आत्या म्हणते की काय हे तू बोलतेस, असं बोलू नकोस, तुला काही होणार नाही म्हणजे मला आता कळतंय की ह्या जो मस्तक सूर झालेला आहे त्याने काही मी आता जगत नाहीये. सुभेदार साहेबही वेळेत येतात आणि वेळेत आल्यानंतर तिचं निर्माण होतं. 27 म्हणजे आजचा दिवस, 27 फेब्रुवारीला तिचं निर्माण. अशी ही भीमाई मी तुमच्या पुढे थोडक्यात मांडलेली आहे आणि बाबासाहेबांची छोटीशी आठवण सांगते तुम्हाला. तळ हाताने करुणी पाळणा, तळ हाताने करुणी पाळणा, गाईला तूच अंगाई. तळ हाताने करुणी पाळणा, गाईला तूच अंगाई. पैशाने मिळेल सर्व काही, पैशाने मिळेल सर्व काही, पण मिळणार नाही आई, मिळणार नाही आई. आई या शब्दात सारं काही विश्व समावलेलं आहे. आई या शब्दात सारं काही विश्व समावलेलं आहे. एकदा साहेब सातारा रोडनी जात होते आणि गाडी थांबली. दत्तोबा पवार म्हणतात की गाडी का थांबवली. दत्तोबा पवार म्हणतात गाडी का थांबवली. तेव्हा त्या साताऱ्यामध्ये साहेबांचे डोळे पाण्याने भिजले गेले, अश्रू अनावर झाले आणि दत्तू पवारांना म्हणतात की माझ्या आईच्या हस्ते इथे मी जतन करून ठेवलेलं आहे. माझे बालपण इथं गेलेलं आहे. खूप काबाड कष्ट करून माझ्या भावंडांना आईने सामावले, पण माझे जे हे आताच जे माझं आहे सगळं मी जे संपादन केलेलं आहे हे बघण्यासाठी माझी आई नाही, हे बोलून आणखीन एकदा जोराचा हुंडा आला आणि बाबासाहेब थंबरदार फोडून रडले. अशा लहानपणीच्या कोणाची आई अशी लहानपणी मरू नये असे म्हणून बाबासाहेब हुंके देऊन देऊन रडत होते, हुंके देऊन देऊन रडत होते, हुंके देऊन देऊन रडत होते. अशा ह्या विश्वात कीर्तीत असणाऱ्या अशा ह्या क्रांती सूर्याला आणि क्रांती सूर्याच्या आईला मी पुन्हा एकदा तिवार वंदन करते आणि इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ताई. ताईने भीमाईचा अतिशय पूर्ण सगळं जीवनपट सांगितलेलं आहे. खरोखरच भीमाई माता नसती तर बाबासाहेब नसते तर आपणही नसतो. खरंच भीमाई मातेचे खूप उपकार आहेत आपल्या सर्वांजवळ. तर एक सांगायचं मला विसरून गेलेले, आज मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आहे.
आणि खूप छान थोडं तयार निवडलाय तुम्ही. मराठी भाषा गौरव दिन आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सुद्धा आहे आणि मराठी राष्ट्रभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या मातृभाषाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब मराठी भाषेवर कमालीचे प्रभुत्व त्यांनी मूकनायक, भारत आणि जनता ही वृत्तपत्रे मराठीतून चालवून मराठी पत्रकारितेला नवी उंची मिळवून दिलेला आहे. असा मराठी गौरव दिन आहे. याच्यानंतर आपल्या बौद्ध महासभेचा अध्यक्ष शारदाताई आपल्या विहाराच्या अध्यक्ष होत्या त्या आणि बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्ष त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. ईश्वर शांतीचे सगळे देवराचे भगत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम उजाळा दिला. आणि आजचा भीमाईचा स्मृती दिन आहे. तर भीमाईला कोटी कोटी देवन अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. ह्या विहारात अध्यक्षाला काहीच राहत नाही बोलायला, कारण वक्ता आणि सूत्रसंचालन सगळंच काय बोलून ठेवतात. पण आता अध्यक्ष केलेच तर थोडंफार बोललं पाहिजे, नाही तर काही शिल्लक राहिलेलेच नाही आता बोलायला. सुरुवातीला वानखेडे ताईंनी इतकं सुंदर गीत म्हटलं आणि सगळीच गीतं काही इतकी छान म्हणतात. अगदी प्रबोधन परगीत, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. भीमाई आणि भीमाईचा मुलगा यांचेच कष्ट आहे. भीमाई होती म्हणून आज आपण आहोत. अंधारच होता जीवनात आमच्या, अंधारच होता जीवनात आमच्या. भीमाई तू आम्हाला कोहिनूर हिऱ्याचं दान दिलंस. अंधारच होता जीवनात आमच्या. भीमाई तू कोहिनूर हिऱ्याचं आम्हाला दान दिलं आणि आमचा अंधार कायमचा दूर केलास. मानावे किती उपकार आई तुझे, मानावे किती उपकार तुझे, कशी होऊ उत्तराई. अशा ह्या भीमाईने आपल्या सर्वांना अंधाराकडून प्रकाशाकडे गेलेला आहे. तिच्या मुलाने डोळे असून आम्ही आंधळे होतो, डोळे असून आम्ही आंधळे होतो, वाचा असून आम्ही मुके, वाचा असून आम्ही मुके होतो. भीमाईच्या कोहिनूर हिऱ्याने आपल्याला बोलायला शिकवलं, बघायला शिकवलं आणि वाचायला शिकवलं. त्याचीच कृपा आज प्रबुद्ध प्रेरणा विहाराच्या पहिल्या लेखिका शिलाताई ठवरे ज्या झालेल्या आहेत. कारण भीमाने आपल्याला समानता दिली म्हणजे त्याच्यात सर्व हक्क आपल्याला समान दिले असल्यामुळे त्या आज एक पुस्तक लिहू शकल्या. अजूनही बरेच पुस्तकं लिहितील, कारण एकदा सवय पडली का माणूस त्यात तोच छंद जपायला सुरुवात करतो. अशा ह्या ठवरेताई अतिशय सुंदरच असेल पुस्तक. काल अलकाताईंनी सांगितल्यापासून म्हणजे इतका अतिशय आनंद झालाय का आपल्या विहारातली एक स्त्री पुस्तक लिहू शकते. आणि ह्या विहाराचं अतिशय वैशिष्ट्य आहे, इथं खूप अभ्यासू लोक आहेत. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटले का इथं अध्यक्षाला बोलायला काहीच राहत नाहीये. सगळं सूत्रसंचालन आणि गीत आणि वक्ता हे सगळं बोलून टाकतात आणि कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. तर जास्त न लांबवता मी माझा अध्यक्षीय भाषण इथं थांबवते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. एक विसरली सांगायची, मी 29 मार्चला महिला मेळावा घेते. संपूर्ण पुणे शहरातून महिला मेळावा घेते. जवळजवळ 500 महिलांचं नियोजन आहे. नाश्ता आहे, जेवण आहे आणि सगळ्या महिलांनी त्याला प्रतिसाद द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीला सांगून त्या कार्यक्रमाला यायचंय. स्थळ आहे अण्णाभाऊ साठे, येरवडा गुंजन टॉकीज शेजारी, म्हणजे एकदम रोडवर आहे, नगर रोडवर. त्यामुळे येण्यासाठी सगळ्यांना सोपं आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी महिला मेळाव्यासाठी उपस्थित राहायचे ही तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे. आणि कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं का दानाची गरज आहे. तुमची इच्छा असेल तर स्वेच्छेने धम्मदान करू शकता. पावत्या तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअप नंबर घेऊन व्हॉट्सअपवर पाठवी. जय भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीने हा मेळावा घेण्यात येत आहे.
विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता रिमाई, सर्व मंचावरील सर्व मान्यवर व इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना मैत्रीपूर्ण जय भीम. आता आपण ते कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचा शेवट म्हणजे हा आभार मानण्याचा पूर्णविराम. मला असं म्हणायचं आहे की कार्यक्रम झाला बहारदार, कार्यक्रम झाला बहारदार, भाषणे झाली जोरदार, श्रोत्याने उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलंच पाहिजे आपले आभार, मानलंच पाहिजे आपले आभार. आज कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर अशा गोड गीतांनी वाजपेयींनी केली आणि आजच्या कार्यक्रमाला सादर असं त्यांनी गीत सादर केला तेव्हा मी संघाच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होत्या. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या आदरणीय अण्णाताई गायकवाड, आमच्या विहाराच्या अध्यक्षा महिला संघाच्या, यांनी पण आजच्या भीमाईच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांचं आजचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं. त्यांनी थोडक्यात म्हटलं पण पूर्ण भीमाईची माहिती सांगितली त्यांच्या शेवटपर्यंत. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर थोडंसं त्यांनी प्रकाश टाकलं तेव्हा त्यांचे सुद्धा मी संघाच्या वतीने खूप खूप आभार मानते. त्यांच्याकरता पण जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, भारतीय बौद्ध महासंघाच्या अध्यक्षा, आमच्या विहाराच्या माजी अध्यक्षा आदरणीय शारदाताई ओव्हाळ यांनी सुद्धा थोडक्यात का होईना पण त्यांचं अध्यक्ष भाषण अतिशय सुंदर झालं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपदाचा स्वीकार केला आणि अध्यक्ष भाषण पण अतिशय सुंदर केलं. तेव्हा त्यांचे सुद्धा मी संघाच्या वतीने खूप आभार मानते. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. त्यानंतर आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या लतिकाताई अवचरे, ह्या सूत्रसंचालनच नाही तर त्यांना तुम्ही कुठलाही भाग द्या त्याला फार सुंदर अशा त्या न्याय देत असतात आणि आज तर त्या फारच सुंदर अशा सूत्रसंचालन करत आहेत. तेव्हा त्यांचे सुद्धा मी संघाच्या वतीने खूप आभार मानते. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जातात. त्याचप्रमाणे आपण इथे जमलेल्या सर्वांनी आजच्या कार्यक्रमाला शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अजून कोणी आभार मानायचं चुकून राहून गेला असेल तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. जय भीम. इथेच थांबते. नमो बुद्धाय.